आमचे आजोबा कैलासवासी अनंत विष्णू आजगावकर आंतरभारतीय शिक्षण मंडळ उत्तूरचे संस्थापक सचिव यांचा पहिला स्मृतिदिन 14 एप्रिल रोजी साजरा केला गेला. पहिला स्मृतिदिनमध्ये त्यांच्या एकंदर शैक्षणिक क्रांतिकारी कार्याची दखल घेऊन त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक बदलाची अनुभवांची शिदोरी अनेकांनी आमच्या समोर व्यक्त केली. त्याचबरोबर उत्तर विद्यालय परिसरात जिथे त्यांचे अंत्यविधी पार पडलेले आहेत तिथं सर्व मान्यवर येऊन त्या ठिकाणी नतमस्तक होत होते आणि आपली वेगवेगळ्या सरांच्या विषयीची आठवणी सांगत होते. 1960-61 साली शैक्षणिक गरज ओळखून त्यांनी ह्या भागामध्ये आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा सुरू केल्या, ज्याच्यामध्ये त्यांना अनेकांची साथ मिळाली. मग त्यामध्ये अध्यक्ष डॉक्टर सुरेश देशमाने असतील, पाटील सर असतील, कांबळे सर असतील, यासारख्या मंडळांनी त्यांना वेळोवेळी साथ दिली. गावातील सुद्धा कोराडे कुटुंबीय असतील, कोराडे कुटुंबियांनी सुद्धा त्यांना भरपूर साथ दिली. त्यामुळे ही मोठी क्रांती इथे शक्य झाली. याच्यामुळं लाखो विद्यार्थी या 60-70 वर्षात शिक्षणाच्याद्वारे आपल्या आयुष्यात आणि आपल्या अडचणींवर मात करू शकले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गावामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातील पहिला म्हणजे डेअरीचे उद्घाटन. आजोबांना सहकार क्षेत्राची जाण होती, त्यामुळे जनता डेअरीच्या स्थापनेत उत्तूरच्या त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळं तेच कार्य पुढे चालू राहावं यासाठी स्वागत तवळकर यांच्या संकल्पनेतून ही डेअरी सुरू करण्यात आली आणि त्याचं नवीन जागेत स्थलांतर करण्यात आलं होतं. त्या जागेच्या ठिकाणचं बोर्डचं अनावरण प्राध्यापक विसूभाऊ बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक, सभासद आणि गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अगदी साध्या छोटेखानी पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय मानला जातो, ज्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठं परिवर्तन होत असतं. त्यामुळे या सगळ्या गरजा आजोबांनी त्या काळात ओळखल्या होत्या आणि त्यानुसार त्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं होतं. आत्ताच्या काळात या योगदानाची गरज अधोरेखित करताना त्या काळाचा विचार केला असते किती मोठं कार्य होतं हे आपल्याला सहजच समजेल. कारण त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. आता शाळा काढणं, ती चालवणं, त्याचं व्यवसायात रूपांतर करणं हे सहज शक्य झालेलं आहे. फी भरमसाठ घ्या, क्लासेसला घाला किंवा मुलांना फी घेऊन शिकवा, असे त्या काळाच्या शैक्षणिक संस्था नव्हत्या. तर विद्यार्थी पूर्ण विकसित झाला पाहिजे यासाठी या शैक्षणिक संस्था कार्यरत होत्या. हे बघा, ही स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्था हे आजोबांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आली होती. याचं उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय किती महत्त्वाचा आहे हे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनासुद्धा चांगलेच परिचित असेल. त्याच्यानंतर कार्यक्रमासाठी रूपरेषा. एकंदर कार्यक्रम संध्याकाळी 14 तारखेला हनुमान मंदिर येथे ठेवण्यात आला होता. ज्या भागात आजोबांचा आयुष्यातील महत्त्वाचा कालावधी गेला तो भाग म्हणजे हनुमान मंदिर परिसर, नेहरू चौक परिसर. हे बघा, अशा कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम गावातील जे कलाकार आहेत, पोवाडे गाणारे जे कलाकार आहेत त्यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याच पद्धतीने प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय अनंतराव आजगावकर सरांच्या प्रतिमेचे देखील पूजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शैक्षणिक सामाजिक क्रांती देशात केली तीच क्रांती ग्रामीण भागात करण्याचं कार्य आजगाव सरांनी केलं होतं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं 14 एप्रिल हा योगायोगच म्हणावा लागेल. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमे पूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी कुटुंब रंगले काव्यात असे हे कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे असे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव अनंतराव आजगावकर सर आणि आमचे आजोबा
यांच्यामुळं आज शिक्षणाची गंगा आपल्या उत्तूर परिसरामध्ये सुरू झालेली अव्याहतपणे जवळपास तेव्हा असे विषय असतील, कला, क्रीडा, संस्कृती असेल. कारण तुम्हाला या ठिकाणी कुटुंब रंगलय काव्यात हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेला आहे. अखंड महाराष्ट्राच्या मराठी रसिकांच्या मनावर ज्यांनी कवितेच्या रूपानं राज्य केलं. कविता जोवर वरदा कृष्णा गोदा देशातून वाहे, मावळल्याने होतो काय अस्तभास्कराचा. देवाहूनही मानतो रे देव माणसाचा, त्यांना विनम्र अभिवादन. परमपूज्य त्या बाबाजींचा करूया जय जयकार. राम राम मंडळी, राम 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 मंडळ. झोपला का काय? राम राम लागलं का नाही? खोटं नाही बोलायचं. आम्ही आमदार आहे का? आम्ही खासदार आहे का? आम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे का? नाही नव्हे. आमच्यासारख्या कलाकाराला ओळखताना माणूस कौतिक भेटते मंडळी, म्हणून आमची ओळख आम्ही स्वतःच करून देतो. मंडळी आमचं नावच सांगायचं झालं तर आम्हाला म्हणतात विसुभाऊ. राम राम दादा. विसुभाऊ आमचं नाव. Sentence is a group of words which has a complete sense. आणि कविता वाक्यम रसात्मकम काव्यम, रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. श्रवण रसा निवडलेलं, त्यात उसाच्या रसात भोगून काढलेलं वाटायचं. रस ओळखा. 2 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न होता, रस ओळखा नावाचा. अशा पद्धतीनं बाल असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, राजकीय नेते असतील किंवा विद्यार्थी असतील, महिला असतील, या सर्वांना योग्य वाटतील काही विडंबनात्मक, काही हास्यात्मक, काही प्रेरणादायी, काही वास्तववादी अशा कविता त्यांनी मराठी कविता सादर केल्या आणि अक्षरशः रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. प्राध्यापकी पेशा सोडून त्यांनी पूर्ण वेळ ह्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी भाषेतील कविता काव्याला एक ओळख निर्माण व्हावी सामान्याच्यात यासाठी ही कला सातत्यानं सादर करतात. जवळपास 3000च्या वर त्यांचे प्रयोग झालेले आहेत आणि खरोखर एक चांगले परभणी उत्तूर भागातील नागरिकांना या निमित्त मिळाली. यावेळी आम्ही वेगवेगळे भविष्यातील शैक्षणिक उपक्रम, त्याच पद्धतीने 10 मे रोजी उत्तूर विद्यालय उत्तूर येथे होणारा रोजगार मेळावा, 1000 युवक युवतींचा रोजगार मेळावा जो स्वागत प्रळकर यांच्या संकल्पनेतून होणार आहे याची सुद्धा माहिती दिली. आम्ही सुरू केलेलं विठाई वाचनालय, मोफत पुस्तकं ज्यामध्ये उपलब्ध करून दिले जातात, त्याच पद्धतीने मोफत अभ्यासिका 24 तास याबाबतची माहिती आणि भविष्यातील उपक्रम सांगितले. त्यानंतर भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. धन्यवाद.